जगी जन्मनामार्थ झाला जयांनी सदा वासनामात गेला जयांच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती नमस्कार याचा कनेक्ट का ओपन चालू केला जय जय पुंडली गौरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरी जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय नमः पार्वती पते हर हर महादेव मंगलमूर्ती मोरया जगत जननी अम्बा माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय
कथामृत संतत पान करी संतत पान करी कथामृत संतत पान करी कथामृत संतत पान करी कशी झाले बहुजन येणे कशी झाले बहुजन येणे हेची मनी उदरी कथामृत हेची मनी उदरी संतत पान करी अमृत संतत पान करी श्रवणी गोड हे वर्णनी गोड हे श्रवणी गोड वर्णनी गोड हे परमामृत लहरी श्रवणी गोड हे वर्णनी गोड हे श्रवणी गोड हे वर्णनी गोड हे परमामृत लहरी कथामृत परमामृत लहरी कथामृत संतत पान करी अमृत संतत पान करी संतत पान करी दीनपणाने सेविसी जरी तू दीनपणाने 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 सेविसी जरी तू मुक्त करील हरी कथामृत मुक्त करील हरी कथामृत संतत पान करी अमृत संतत पान करी कथामृत संतत 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 पान करी पंढरीनाथ महाराज की अमृत संतत पान करी मुक्तची झाले बहुजन येणे हेची मनी तू धरी कथामृत संतत पान करी श्रवणी गोड हे वर्णनी गोड हे परमामृत लहरी कथामृत संतत पान करी दीनपणाने सेविसी जरी तू दीनपणाने सेविसी जरी तू मुक्त करील हरी कथामृत संतत पान करी पंढरीनाथ महाराज की सज्जन हो आज कीर्तन सेवेसाठी जो अभंग घेतलाय त्याचा विषय कीर्तन हाच आहे कथामृत संतत पान करी कथामृत संतत पान करी नारदीय कीर्तन परंपरेमध्ये कीर्तनाला कथा असंही म्हणतात कारण कीर्तनामधून कथा सांगितल्या जातात संतत पान करी कथामृत संतत पान करी पद्यकार या पद्यामध्ये आपल्याला सांगताय संतत पान करी कथामृत संतत पान करी
भगवत प्राप्तीसाठी अन्य काहीही केलं नाही तरी एक वेळ चालेल, पण सातत्याने भगवंताची कथा तुम्ही ऐका असं ते म्हणतात. अमृत मधुर अशी भगवंताची कथा तुम्ही वारंवार पुन्हा पुन्हा ऐका असं ते तळमळीने सांगतात. आणि प्रसंगी तपश्चर्या केली नाही तरी चालेल, संत तपा न करी कथामृत संत तपान करी. पंढरीनाथ महाराज की जय. वास्तविक हे पद ज्यांनी लिहिलं ते नारदीय कीर्तनकार परंपरेमधले एक मोठे बुजुर्ग किंवा व्यासंगी असे कीर्तनकार. त्यांचं नाव गोविंदराव हौशिंग किंवा गोविंदराव ताराबादकर. मोठे तपस्वी कीर्तनकार होते. त्यांनी आपल्या उत्तर आयुष्यामध्ये संन्यास घेतला. या नारदीय कीर्तन परंपरेची मांडणी आराखडा या गोविंदरावांनी मांडला. त्यांना तारकाश्रम स्वामी पण म्हणतात. या तारकाश्रम स्वामींनी जसं आज मी कीर्तनाला सुरुवात केली, सर्वप्रथम श्लोक म्हटले, त्याच्यानंतर जय जय रामकृष्ण हरी भगवंताला पाचारण केलं, त्याच्यानंतर सद्गुरूंचं पद, त्याच्यानंतर मूळ अभंग. मूळ अभंग हा काव्यात्मक असल्यामुळे तो कधी कधी आपल्याला समजत नाही, म्हणून मध्यमामध्ये गद्यामध्ये मी म्हटलं अंततपान करी कथामृत संततपान करी. त्याच्यानंतर कवीची ओळख आणि त्यानंतर या पदामध्ये या अभंगामध्ये याचं जे तत्व आहे त्याबद्दल भगवंतांनी काय सांगितलंय, संतांनी काय सांगितलंय, तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय, एकनाथ महाराजांनी काय सांगितलंय, असं उलगडत जाऊन हे तत्व आहे, हे प्रिन्सिपल आहे. आणि त्याच्यानंतर कमी करावं आणि उत्तरार्धामध्ये त्या प्रिन्सिपलचं एक एक्झाम्पल म्हणजे एक गोष्ट, एक आख्यान सांगितलं जातं. अशी कीर्तन परंपरा या तारकाश्रम स्वामींनी मांडली आहे आणि ते कीर्तनाची मांडणी मांडली आहे. ते आपल्या पदामध्ये म्हणताय संत तपान करी कथामृत संत तपान करी. सतत संततधार पाऊस आपण म्हणतो. सतत या शब्दाला खूप महत्व आहे बघा. उत्सव महोत्सवातून कीर्तन होत असतात, कथा होत असतात, परंतु रोज नित्य आणि नेमाने भगवंताची आठवण करणे, सकाळी कराग्रे वस्ते म्हणायचं, संध्याकाळी देवाला दिवा लावायचा, शुभम करोती म्हणायचं, हे नित्य आणि नेम. नित्य म्हणजे रोज आणि नेमाने म्हणजे एका ठराविक वेळी भगवंताची आराधना करायची. या सतत शब्दाचा हा असा अर्थ आहे. आपण प्रापंचिक आहोत, आपण देवाला दिवा लावतो, आपण भक्त म्हणण्याचा प्रयत्न करतो. जे भक्त असतात, ज्यांना भगवंत मिळावा अशी इच्छा होते, त्यांना म्हणायचं मुमुक्षु. त्यांच्यातही जे भगवंत मिळण्यासाठी उपासना करतात ते साधक, आणि त्याहीपैकी ज्यांना भगवंत मिळाला किंवा ते भगवंत रूप झाले त्यांना म्हणायचं सिद्ध पुरुष. सिद्ध पुरुष कोण आहेत? संत साईबाबा, समर्थ रामदास स्वामी म्हणा, विवेकानंद म्हणा, यांना भगवंत प्राप्त झाला. गजानन महाराज म्हणा, परमपूज्य कलावती आई देवी म्हणा, या सगळ्यांना भगवंत प्राप्त झाला, त्यांना म्हणायचं सिद्ध पुरुष. मग देहरूपापासून देवरूपापर्यंत जाण्यासाठी आपण सातत्याने नित्य आणि नेमाने उपासना केली पाहिजे. म्हणून ते सांगतायत संततपान करी कथामृत संततपान करी. जे सिद्ध पुरुषाला, सिद्ध पदाला जाऊन पोचलेले आहेत त्यांना तुम्हाला आम्हाला सांगण्याची काय गरज आहे? तर संतांची भूमिकाच अशी आहे की बुडते हे जन न देखवे डोळा. आपल्याबरोबर सर्व समाजाचा उद्धार व्हावा, सर्व समाजाला चांगल्या मार्गाला नेऊन पोचावं अशी त्यांची धारणा आहे. आणि म्हणून ते सांगतायत संततपान करी कथामृत संततपान करी. नाथ भागवतामध्ये एक चांगला दाखला दिलेला आहे. जो भोजन करून बैसला त्यासी पाक व्यापार काय बोलिला, आणि जो घरामे जाऊन सुरवाडिला त्यासी मारुडू काय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय.
पोचलेले आहेत, ज्यांना भगवंत मिळालेला आहे, त्यांना तुम्हा आम्हाला सांगायची गरज काय? तर आपल्याला देखील चांगल्या मार्गाला न्यावं हे त्यांचं धोरण आहे, ही त्यांची धारणा आहे. मग ते काय सांगतायत पुढच्या पदामध्ये? संत तपान करी कथामृत संत तपान करी. आणि पुढच्या चरणामध्ये सांगतायत मुक्तची झाले बहुजन येणे हेची मनी तू धरी कथामृत संत तपान करी. मुक्तची झाले, मुक्त झाले म्हणजे देहरूपापासून देवरूपापर्यंत जाऊन मिळाले. अनेक 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 लोक या नामसंकीर्तनामधून मुक्त झालेले आहेत, देहरूपातून देवरूपाला जाऊन मिळालेले आहेत. मोरोपंत दाखलेच देत आहे. नामे नामे अनंत तरले, नामे अनंत तरले ओळी माळी वणीज कुंभार अंत्यज यवनही नापित, अंत्यज यवनही नापित स्त्री शूद्रादिक नीच सांभार. नाम संकीर्तनातून कथामृतातून अनेक 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 लोक तरुण गेलेले आहेत. मोरोपंत यादी देत आहेत. नामे अनंत तरले, कोळी, कोळी वाल्या कोळी, वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला. कोळी माळी सावता माळी, वणीज तुकोबार आहे, वाणी होते. कोळी माळी वणीज कुंभार गोरोबा काका. अंत्यज यवन ही चातुर्वर्ण्यातले सगळे लोक. अंत्यज यवन धर्माची बंधन नाही आहे. कबीर महाराज यवन होते. अंत्यज यवन ही नापिक, नापिक म्हणजे कोण? केश कर्तन करणारे. स्त्री शूद्रा, लिंगभेदही नाही. स्त्री शूद्रादिक नीच सांभार. अनेक 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 लोक या नामसंकीर्तनातून उद्भवून गेलेले आहे. कसं आहे नामसंकीर्तन? पुढच्या वेळीत म्हटलंय श्रवणी गोड हे, श्रवणी गोड हे वर्णनी गोड हे. कसं आहे? श्रवणी गोड आहे आणि वर्णनी पण गोड आहे. आपण त्याच कथा ऐकतो रामायणातल्या महाभारतातल्या, पण त्याची गोडी कमी होत नाही. ऐकणाऱ्याचंही मन भरत नाही, सांगणाऱ्याचंही मन भरत नाही. आम्ही या कीर्तनाच्या प्रवचनाच्या निमित्ताने गावोगाव देशोदेश फिरतो आणि तिथे गेलो तर एखादे बंधू जुने भेटतात. बुवा, ती गेल्या वेळी महाभारतातली गोष्ट सांगितली होती ना, ती सांगा. आम्ही म्हणतो अरे यावेळी काहीतरी दुसरी सांगतो. नाही तीच सांगा. त्याच कथा, तीच कथानक, तीच आख्यानं पुन्हा पुन्हा कीर्तन प्रवचनातून सांगितली जातात. तरीही ऐकणाऱ्यांचं मन भरत नाही, सांगणाऱ्यांचंही भरत नाही. तुम्हाला गंमत सांगतो, ते रामानंद सागरांचं रामायण दूरचित्रवाणीवर आलं होतं आणि त्याचे अनेक एपिसोड झाले आणि त्याच्यानंतर त्याच्या सीडी निघाल्या, कॉम्पॅक्ट डिस्क म्हणजे कॅसेट निघाल्या. त्या सीडीचा खप सर्वात जास्त कुठे झाला असेल, मी तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, त्याचा खप सर्वात जास्त पाकिस्तानात झाला. म्हणजे त्यांनाही रामकथा हवी आहे, त्यांनाही कृष्णकथा हवी आहे. रामकथा काय, कृष्णकथा काय, हे जे कृष्णकथांचं जे बाळकडू आहे त्याच्यावर हा देव पोचला गेलेला आहे. आमच्या धर्मातील या रामकृष्णांच्या कथा जर आपण श्रवण केल्या आणि त्यांचे गुण जर आणखी बनवले तर आपलं आयुष्य सार्थकी लागेल. श्रवणी गोड हे, वर्णनी गोड हे, परमामृत लहरी. आणि त्याच्या पुढे जाऊन काय म्हणतायत पुढच्या वेळी? दीनपणाने सेविसी जरी तू, दीनपणाने, दी दीर्घ आहे बघा. दी रस्व असला की त्याचा अर्थ काय होतो? दिन म्हणजे दिवस, आणि दी दीर्घ असला की त्याचा अर्थ काय झाला? दीन म्हणजे गरीब. आता ते रस्व दीर्घ अभ्यासक्रमातून काढूनच टाकले, काय त्याला ठेवलेलं नाही. दीनपणाने, दीनपणाने म्हणजे गरीब. म्हणजे तुकाराम महाराजांचं तर आपली सगळं जे वैभव आहे, आपलं जे घर, जमीन, जुमला, शेतीवाडी आहे, ती सगळी फुकून टाकायची आणि मग भगवी वस्त्र घालून देवाची उपासना, नाही, असा त्याचा अर्थ नाही. दीनपणानेचा अर्थ आहे
दीनपणाने म्हणजे लीनपणाने परमेश्वराच्या चरणी लीन होऊन नम्र होऊन भगवंताची उपासना करायची आहे. दीन हा त्याचा झाला एक अर्थ. आणि दुसरा अर्थ दीन जसं नामा म्हणे तुका म्हणे तसं दीनपणाने हे तारकाश्रम स्वामी जे आहे हे दीन या नाममुद्रेने जसं कॉपीराईट वगैरे असतात ना तसं दीन या नाममुद्रेने लिहिलेलं जर पद असेल तर ते तारकाश्रम स्वामीचं आहे असं समजायचं. दीनपणाने सेविसी जरी तू मुक्त करील हरी. आणि मग तुम्हाला देहरूपापासून देवरूपापर्यंत जाता येईल. मुक्त करील हरी. मुक्ती काय मेल्यावरच मिळवायची असते असं नाही. तास दीड तासाच्या कीर्तन श्रवणामध्ये प्रवचन श्रवणामध्ये पण आपण आपला प्रपंच आपली शाळा आपली नोकरी आपला स्वयंपाकघर याच्यापासून थोडा आपण देवाच्या जवळ येतो म्हणजे थोडीशी आपल्याला मुक्तीच मिळालेली असते ना. मग दीन जर परमेश्वराच्या चरणी होऊन नम्र भावनेने आपण जर कीर्तन प्रवचन जर श्रवण केलं तर दीनपणाने सेविसी जरी तू मुक्त करील हरी. कथामृत संतत पान करी. काय म्हणतायत? कथामृत कथारूपी अमृत. नारदीय कीर्तन परंपरेमध्ये कीर्तनालाच कथा म्हणतात. संध्याकाळी बाबा 7, 8, 9 वाजता भोजन केल्यानंतर एखादा माणूस लगबगीने निघालाय तर बाबा कुठे निघाला तर कथेला निघाला. कथेला चाललो म्हणजे काय? कीर्तनाला चाललो. कारण कीर्तनामधून कथा सांगितल्या जातात. आता कथा तरी कोणत्या ऐकायच्या? संध्याकाळी 5 वाजल्यापासून त्या डिलेट बॉक्सचं एकदा का तुम्ही बटन चालू केलं ते संध्याकाळी 5 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत कथाच कथा. दुर्दैवाने ज्या कथांची आवश्यकता आहे ज्या कथांमुळे समाजाचा उद्धार होईल ज्या कथांमुळे समाज योग्य मार्गाला जाईल अशा कथा आहेत कुठे? किती किती कथा आहेत बघा. प्रेम कथा आहेत, युद्ध कथा आहेत, शौर्य कथा आहेत, हास्य कथा आहेत, रणकथा आहे, नेहमीचीच आहे. किती प्रकारच्या कथा आहेत. पण भगवंताच्या प्राप्तीसाठी भगवंताची कथा आहे. कथा आणि ही भगवंताची कथा कशी आहे? अमृत मधुर आहे. अमृत मधुर म्हणजे कशी? अमृत अमृत कोणी चाखलंय का? कोणी पाहिलंय का? अमृत कसं असतं? कसं लागतं? कुठे मिळतं अमृत? असं पूर्वी सुभाषित मी ऐकलं होतं. आपण आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे ना की आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. बरं अमृत अमृत कुठे मिळतं? तर सुभाषितकारांनी लिहून ठेवलेलं आहे. अमृत कुठे मिळतं? सुभाषितकार म्हणतात अब्धो विधो वधुमुखे फणिना निवासे स्वर्गे सुधा वसती वैमुदा वदन्ति गोपाल कृष्ण भगवान. विबुध म्हणजे शहाणे. मी माझ्या पदार्थ सांगत नाही. माझ्या गुरुजींनी जे सांगितलं धर्मग्रंथामध्ये कुठे काही वाचलं चांगल्या पुस्तकांमध्ये वाचलं ते मी माझ्या शिकवण्याचा प्रयत्न करतो. सुभाषितकार म्हणतायत अब्धो विधो वधुमुखे फणिनां निवासे स्वर्गे सुधावन्ति वै विबुधा वदन्ति. अब्धो अब्धी म्हणजे समुद्र. आता तुम्ही म्हणाल काय बुवा सांगता तुम्ही समुद्रामध्ये कुठे अमृत मिळतं का? होय. बघा जेव्हा त्या मेरू पर्वताची रवी आणि वासुकी सर्पाचा दोर करून त्या समुद्राचं घुसळण केलं आणि त्याच्यामधून 14 रत्न बाहेर पडली त्याच्यामध्ये अमृत मिळालं. त्याच्यामध्ये जेव्हा अमृत मिळालं तेव्हा ते घ्यायला सगळेजण धावले आणि जेव्हा त्याच्यातून हलाहल विष बाहेर पडलं तेव्हा ते घ्यायला कोणी येईना. यशाचे वाटेकरी सगळेजण असतात. कष्ट करणारे वेगळे असतात, निवडून येणारे वेगळे असतात. हार घालून फोटो काढायला वेगळे उभे राहतात. बरोबर आहे ना? आत्ताच इलेक्शन झालं. काही लोकांना अनुभव असेल. कार्यकर्त्यांची नावं होत नाही, नेत्यांची नावं होतात. अब्धो बिधो. आणि मग ते घुसळण केल्यानंतर त्याच्यातून जे हलाहल विष आलं ते घ्यायला कोणी नाही. मग ते विष कोणी प्राशन केलं? शिवशंकरांनी प्राशन केलं. नुसतं प्राशन केलं नाही, ते
घेतलं, स्वीकारलं, प्राशन केलं आणि पचवलं देखील. कसं तर या नाम संकीर्तनाच्या बळावर श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. तात्पर्य काय? समुद्राच्या ठिकाणी अमृत आहे. अधो विधो, विधू म्हणजे चंद्र, चंद्राच्या ठिकाणी अमृत आहे. काय म्हणता बुवा, तुम्हाला गादी दिली, माईक दिली, तबलेवाला दिला, पेटीवाला दिला म्हणून काही सांगाल का? चंद्राच्या ठिकाणी जे चंद्रावर गेले होते त्यांनी काय आणलं? दगड आणि माती. बरोबर आहे ना? पण चंद्राच्या ठिकाणी अमृत आहे का? आहे. त्यालाही एक आला. तर चंद्राच्या ठिकाणी अमृत आहे, मिळतं. केव्हा सांगतो तुम्हाला. वर्षातून एकदा शरद पौर्णिमा, अश्विन शुद्ध पौर्णिमा, काय म्हणतात त्याला? कोजागिरी. लक्ष्मी येते आणि रात्री येते मध्यरात्री आणि विचारते को जागरती. कोण कोण जागा आहे? सगळेजण गाढ झोपलेले असतात मध्यरात्री आणि जे जागे असतात ते बटाटे वडे खाऊन साजरी करतात. कोजागिरी कशी साजरी करायची? भगिनी वर्ग, रेसिपी देतो, लिहून घ्या. आपल्या चाळीमध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या चाळीमध्ये, आपल्या बिल्डिंगमध्ये किती लोक जमा होतील त्याचा अंदाज घ्यायचा. त्या प्रमाणात दूध घ्यायचं. सगळं दूध 5 लिटर, 10 लिटर, 15 लिटर एकदम नाही तापवायचं. 2 लिटर एकाच्या घरी, 2 लिटर एकाच्या घरी, 2 लिटर एकाच्या घरी. का? प्रत्येकाचा गॅस जळतो, जीव जळतो. शिवाय नाचलं तर एकाच पातळीतलं नाचतं म्हणून ही युक्ती आहे. हां, मग ते दूध गरम करायचं, तापवायचं. सूर्यास्तापासून ते तापवायला सुरुवात करायची आणि त्याच्यात काय साखर मसाला हल्ली तो रेडीमेड मिळतो, कोबलचा, बेडेकरचा, तो घालायचा आणि ते आटवायचं तापवून. ते दूध आटल्यानंतर ते चांदीच्या पात्रात घ्यायचं, हां, चांदीच्या. आणि त्याच्यानंतर त्या दुधाचा नैवेद्य तिघांना दाखवायचा. चंद्र, कुबेर आणि लक्ष्मी यांना नैवेद्य काय म्हटलं मी? दाखवायचा. वा, काय शब्द आहे, दाखवायचा. आमच्या आवडीचा पदार्थ आम्ही नैवेद्य म्हणून करतो आणि देवाला दाखवतो. आणि खरंच जर देवाने खाल्ला असता तर देवाला बासमती काय, तुकडा बासमती पण दिला नसता, आंबेमोर पण दिला नसता. दाखवायशिवाय बंड्या ते ह्याचा नैवेद्याचं पानपूत घ्यायचं बरं, हे आधीच आमचं ठरलेलं असतं. तर असा तो नैवेद्य दाखवायचा. असा तो नैवेद्य चंद्राला अर्पण केल्यानंतर मग त्याचं अमृत होतं. आणि याला आधार काय? तर गोंदवल्याला भगवंताच्या कृपेने, सद्गुरूंच्या कृपेने माझी लागोपाठ 3 वर्ष सेवा झाली. आणि आमच्या सौभाग्यवती इथे बसले, त्यांची यावर्षी महाराजांच्या, गोंदवलेकर महाराजांच्या पुण्यतिथी, त्या पण कीर्तन करतात, त्यांचीही सेवा झाली. त्या ठिकाणी अश्विन शुद्ध पौर्णिमा, शरद पौर्णिमेला त्या दुधाचा नैवेद्य ज्यांना दमा आहे त्यांना तो प्रसाद म्हणून दिला जातो. म्हणजे चंद्राच्या ठिकाणी अमृत आहे. अब्धो विधो वधुमुखे, पत्नीच्या आदराच्या ठिकाणी अमृत आहे याची चर्चा या वेळेस आणि या ठिकाणी नको. अब्धो विधो वधुमुखे फणीनान निवासे. फणीनान म्हणजे फणी कोणाला असते? नागसर्पाला. मग नागसर्प त्यांचं निवास ते कुठे राहतात? पाताळात. म्हणजे पाताळात अमृत आहे. पुन्हा ते सिद्ध करा. तर याची एक गोष्ट आहे, त्या भीमाला बघा दुर्योधनाने आणि त्याच्या बंधूंनी हे करून फसवून विषाचे लाडू चारले आणि त्याला दिलं समुद्रात ढकलून. त्याच्यानंतर तो बुडत बुडत गेला होता पाताळात आणि जिथे नाग राहतात त्या नागांनी त्याला अमृत पाजलं आणि त्याच्यानंतर त्याच्या अंगी 100 हत्तींचं बळ आलं आणि नंतर कौरवांचा निपात झाला. अशी पुराणात कथा आहे. मी माझ्या पद्धतीचं सांगत नाही. म्हणजे फणीनान निवासे म्हणजे पाताळात अमृत आहे हेही सिद्ध झालं. अब्धो विधो मधुमुखे फणीनान निवासे स्वर्गे. आता स्वर्ग कोणी पाहिलाय का? हे आमचे प्रल्हाद काका आहेत. शेकडो कीर्तनांमध्ये त्यांनी पेटी वाजवलेली आहे. त्यांनी सांगावं की गॅरंटेड मला स्वर्ग मिळेल. कोणी सांगू शकतं का? नाही. तर स्वर्ग आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं म्हणतात. तरी पण समजा
आपण काहीतरी आपलं पुण्य हे पापापेक्षा जास्त झालं आणि आपल्यासाठी उघडले स्वर्गाचे दार. आणि मग आपण त्या कथा ऐकलेल्या आहेत, स्वर्गामध्ये कल्पवृक्षांची बनं आहेत आणि तो परिसाची बेटा आहेत आणि हे आहे काय कामधेनू आहेत बांधलेल्या तिकडे लावणीला. एवढं सगळं आहे. आणि मनोरंजनाची साधनं म्हणजे काय, तुमचे टी व्हीचे चॅनल कमी पडतील एवढी मनोरंजनाची साधनं आहेत. आणि स्वर्गामध्ये अमृत आहे, अशा पण कथा आहे. मग त्या स्वर्गामध्ये अमृत आहे तर म्हणजे अमृत कशाला आहे, सकाळी अमृततुल्य नाही, सकाळी उठल्यावर अमृततुल्य ते पुण्यामध्ये. अमृततुल्य ऐकलंय ना, पुणे म्हटलं की मला भीतीच वाटते बाबा पुणेकरांची. साक्षात ज्ञानेश्वर माऊलींनी पुण्याचा दसका घेतलेला आहे. ते म्हणतात हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पंढरीनाथ महाराज. तर त्या स्वर्गामध्ये अमृत आहे, अमृत तुल्य नाही. स्वर्गामध्ये काय आहे, अमृत आहे असं म्हटलेलं आहे. मग प्रत्येक गोष्टीला अमृत, सकाळी नासून न्याहारीपासून जेवणापासून प्रत्येक गोष्टीला अमृत 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 अमृत. आणि कोणी जर कॉमर्सचे स्टुडंट असतील, आमचे गणेश दादा आहे, तर एक इकॉनॉमिक्समध्ये एक नियम आहे, द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. एखादी गोष्ट आपण सारखी 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 घेतली की त्याच्याबद्दलचं प्रेम, त्याच्याबद्दलची आस्था, त्याचं महत्त्व कमी होत जातं. एक सफरचंद खाल्लं बरं वाटतं, दुसरं खावंसं वाटतं, दोन खाल्लं पोट भरलं, तिसरं नको वाटतं, चौथं तर फेकून द्यावंसं वाटतं. हा नियम जो आहे हा पैशाला पण लागू आहे. पैसा आला पाहिजे, आला, कार घेतली, टी व्ही घेतला, मिक्सर घेतला, फ्रीज घेतला, घर घेतलं, रो हाऊस घेतलं, त्याच्यानंतर भरपूर पैसा झाला ना मग त्याची उधळपट्टी सुरू होते. जिथे चालत जाऊ शकतो तिथे बसने जातात, जिथे बसने जाऊ शकतो तिथे टॅक्सीने जातात, टॅक्सीने जाऊ शकतो, उबर ओला करायची वगैरे वगैरे. पंढरीला आपण नाचत गाजत जाऊ शकतो ना, पण पंढरपूरला आणि शिर्डीला टॅक्सीने, कार, पिकनिक म्हणून शिर्डीला जातात. शिर्डी आणि पंढरपूर ही पिकनिकला जायची गोष्ट आहे का, विचार करा. तर मग तो पैसा जवळ आला, जास्त झाला, एखादी गोष्ट जास्त आली की तिचं महत्त्व, लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, त्याची युटिलिटी, त्याची उपयोगिता ही जसजशी कमी 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 होत जाते. हाच नियम अमृतालाही लागू पडला आणि स्वर्गातल्या लोकांनी ते अमृत घेऊन 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 त्यांना त्याचा कंटाळा आला आणि त्यांनी त्या अमृताचा कंटाळा आला म्हणून त्यांनी जे सांगितलं ते आमच्या तुकाराम बुवांनी लिहून काढलं. आणि ते काय सांगतायत भगवंताला, स्वर्गीचे अमर इच्छिताती देव, स्वर्गीचे अमर इच्छिताती देव, स्वर्गीचे अमर इच्छिताती देव, स्वर्गीचे अमर देव, मर्त्यलोकी भावा मृत्युलोकी भावा स्वर्गीचे अमर इच्छिताती देव, इच्छिताती देव, इच्छिताती देव, स्वर्गीचे अमर इच्छिताती देव, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. मृत्युलोकी म्हणजे भूलोकी, इहलोकी आम्हाला जन्म व्हावा का, कारण त्यांच्या लक्षात आलं त्या अमृतामध्ये काही दम नाही, खरं अमृत भूलोकी आहे. भूलोकी आहे म्हणजे कुठे आहे, तर या कीर्तनामध्ये आहे, या नामस्मरणामध्ये आहे. जेव्हा गोपाळकाला केला भगवंतानी तेव्हा गोपांना काय सांगितलं की खाल्ल्यानंतर, काला खाल्ल्यानंतर ते हात तुम्ही यमुनेमध्ये धुवू नका, तिकडे देव आलेले आहेत ते अमृत घ्यायला, मग ते घोंगडीला पुसून टाका. खरं अमृत हे भूलोकी आहे आणि हे कीर्तनामध्येच आहे. तर हे अमृत इथेच आहे. संतत पान करी कथामृत संतत पान करी. बघा संत
तपान करी संत तपा न करी कथामृत संत तपान करी. एकाच वाक्याचे दोन अर्थ आहेत. यमक जुळवणे कसं असतं, पूर्वी रघुनाथ पंडित, मोरोपंत, वामन पंडित हे एक अक्षर, दोन अक्षर, तीन अक्षर, शेवटची चार अक्षर, एक शब्द, दोन शब्द, पाच शब्द, पूर्ण वाक्य यमक जुळवायचे. इथे पूर्ण दोन्ही वाक्यांचं यमक जुळवलेलं आहे. संत तपान करी कथामृत संत तपा न करी. संत वेळप्रसंगी तपश्चर्या नाही करत, पण कथामृत श्रवण करतात आणि मुक्ती मिळवतात. पायी गाठी गाठी जया एकही पावलान, गाठी जया एकही पावलान, भार्या तया हाणिती पावलान. तीर्थासी जाईन च कधी पावलान, हरी तयाला कधी पावलान. पावलान 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 चार ठिकाणी अर्थ वेगळा. गाठी जया एकही पावलान, ज्याच्या गाठीशी पैसा नाही. भार्या तया हाणिती पावलान म्हणजे अगदी लात नाही मारत, पण अपमान करते. काय तुम्हाला काहीच जमत नाही, धड कमवता येत नाही. आणि तीर्थासी जाईन च कधी पावलान. शिर्डीला जायचं, पंढरपूरला जायचं, देहाला, जीवाला, रचनेला, कायेला, वाचेला श्रम झाले पाहिजे. जय जय रामकृष्ण हरी म्हणत गेलं पाहिजे. पिकनिकसाठी जायचं नाही. आणि हरी तयाला कधी पावलान मराठी भाषा आहे, वळवावी तशी वळते. ज्ञानेश्वर माऊलींनी लिहून ठेवलेलं आहे. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता ते पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवी. अशी अक्षर लिहीन की जी अमृतालाही जिंकतील. पण आज मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा प्राप्त झाला असताना देखील आज मराठीची काय अवस्था आहे. 4 वाक्य व्हॉट्सअप, पत्र लिहिणं सोडूनच द्या, 4 वाक्य मराठीत व्हॉट्सअपवर लिहिणं आम्हाला जमत नाही. वाक्य कुठे तोडायचं, कुठे जोडायचं, कुठे विरामचिन्ह द्यायचं. भाषा म्हटली की चिन्ह आली, विरामचिन्ह आलं, पूर्णविराम आला, अर्धविराम आला, प्रश्नचिन्ह आलं, हे की नाही, उद्गार चिन्ह, प्रश्नचिन्ह, आता सगळीकडेच प्रश्नचिन्ह आहे. मग वाक्य कुठे तोडायचं, कुठे जोडायचं. साधं वाक्य आहे बघा. आम्ही दोघे बैलगाडीने गावी गेलो. साधं वाक्य आहे की नाही, पण नको तिथे तोडलं. आम्ही दोघे बैल गाडीने गावाला गेलो. काय झाला अर्थ. आमच्या नारदीय कीर्तन परंपरेमध्ये नारदीय कीर्तन परंपरेमध्ये सुंदरबुवा मराठे म्हणून एक ज्येष्ठ कीर्तनकार होते. ते एक छान उदाहरण देत. वाक्य कुठे तोडावं आणि कुठे जोडावं. हे मराठे बुवा एकदा एका ठिकाणी कीर्तनातील संगीत असं त्यांचं व्याख्यान होतं. त्या ठिकाणी गेले. मग त्यांनी गुगल मॅप लावला आणि गेले. त्या एक गल्लीच्या बोळाच्या तोंडाशी एक गल्ली संपली आणि 2 रस्ते होते. आणि तिथे एक भिंत होती, त्याच्यावर लिहिलं होतं की कीर्तन महाविद्यालयाकडे जाण्याचा मार्ग. पण कसं लिहिलं होतं, कीर्तन महाविद्या. भिंत संपली, कसं लिहिलं, कीर्तन महाविद्या लयास जाण्याचा मार्ग. वाक्य कुठे जोडावं, कुठे जोडावं. तर ते सुंदरबुवा मराठे एक पुट काव्य सांगतात, ऐका. वानरास पुच्छ तीन हत्तीस दंत 6, नारीस वस्त्र नाही, अश्वास शिंग ते पहा गोपाल कृष्ण महाराज. वानरास पुच्छ तीन शेपटांचा माकड कोणी पाहिलाय का हो. पण हे कुठं काव्य. वानरास पुच्छ तीन आणि हत्तीचं दंत 7, फार तर 1.5 दातांचा गणपती बाप्पा आम्ही पाहिला, 2 दातांचा हत्ती पाहिला, पण हत्तीचं दंत 6 हे कसं शक्य आहे. आणि नारीचं वस्त्र नाही. आता खोटं तरी कसं म्हणावं. विविध मालिकांमध्ये कमीत कमी वस्त्रांमध्ये स्त्री दाखवण्याची अहमहमी का लागली.
नारीचं वस्त्र नाही आणि अश्वाचं शिंग, घोड्याला शिंग असतात कव नाही. मग हे असं नाही आहे, मग ते आलं कसं? तर ते कुठं काव्य आहे बघा. पुन्हा आपण ते कुठे जोडावं कुठे तोडावं पुन्हा एकदा सांगतो. वानरास पुच्छ, इथे वाक्य तोडलं. वानरास पुच्छ तीन हत्ती सदंत सहा. हा आता समीकरण सुटलं. आता बरोबर आहे. वानरास पुच्छ एक पाहिजे आणि तीन हत्ती सदंत सहा. नारी सवस्त्र, सवस्त्र म्हणजे वस्त्रासही, सलज्ज म्हणजे लज्जेसही. काही काही लोक समाज सेवा करतात म्हणजे त्याचा अर्थ माझा सहित नाही काही. तर नारी सवस्त्र आणि नाही अश्वास शिंग. हे पहा गोपाल कृष्ण महाराज. अशा प्रकारे भाषा वळवावी तशी वळते आणि समजून घ्यावी तशी समजते. अशा प्रकारे ते म्हटलेलं आहे की संत तपा न करी तथामृत संतत पान करी. एकच वाक्य आहे, यमक पूर्ण जुळवलेलं आहे की सतत नित्य आणि नेमाने काय करा तुम्ही नामसंकीर्तन, भगवंताची उपासना करा आणि प्रसंगी तपश्चर्या नाही केली तरी चालेल. भगवंताची प्राप्ती केवळ कीर्तन प्रवचन श्रवणानेही होऊ शकते. आता मी सांगतोय म्हणून विश्वास ठेवू नका. महाराष्ट्रातले 5 थोर मोठ्या माणसांनी सांगितलेलं आपण ऐकतो. आपण आपल्या गुरुजनांचं ऐकतो. महाजन येन कथा सपंथा. सर्वात पहिल्यांदा ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. परी नावही नाही पापाचे ऐसे केले. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. कीर्तनाचे कीर्तनाच्या ठिकाणी नटनाचे, कीर्तनाच्या ठिकाणी नटलो म्हणजे आपण त्याच्यामध्ये रंगलो. कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्त. प्रायश्चित्त घ्यायची गरजच नाही, कारण नावाची नाही पापाचे. पापच तिथून पळून गेलं. 12व्या शतकात ज्ञानेश्वर माऊलींना कोणी चॅलेंज नाही करू शकत. ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आमचे नामदेव महाराज म्हणताय त्यांचं आयुष्यच कीर्तनासाठी आहे. ते म्हणताय नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. लावू जगी, लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानेश्वर महाराजांनी या कीर्तनाचा प्रचार आणि प्रसार केवळ महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पंजाबापर्यंत केला. आणि पंजाबामध्ये नामाकी गुरुबानी म्हणून त्यांच्या ग्रंथगुरु साहेबांमध्ये नामदेव महाराजांचे अभंग आहेत. महाराष्ट्रात जेवढी नामदेवांची मंदिरं नाहीत तेवढी पंजाबामध्ये. आणि त्यांच्या कीर्तनाचं वर्णन जनाबाई म्हणतात ना की नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. आणि नाचता नाचता गळला पितांबर अतिशयोक्ती सोडा. पण साक्षात पांडुरंग नामदेवांच्या कीर्तनात येत असे आणि त्या भगवंतालाही आपलं देहभान राहत नसेल असं नामदेवांचं वर्णन आहे. त्याच्या पुढचे आहे तिसरे पैठणचे नाथ महाराज एकनाथ. ते म्हणतायत सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी. चरित्र म्हणजे आख्यान म्हणजे कीर्तनामध्ये येतं. तर त्यांनी सांगितलंय कीर्तनामध्ये. आणि अशी काही कथा सांगा की जेणेकरून अंतरात ठसेल मूर्ती विठ्ठलाची. असं एकनाथ महाराज सांगते. बघा
ज्ञानेश्वर माऊली सांगतायत, तेच नामदेव महाराज सांगतायत, तेच एकनाथ महाराज सांगतायत. या तिघांचं नाव घेतल्यावर एक संत नक्कीच तुमच्या मनामध्ये आला असणार की यांचं नाव तुम्ही का नाही घेतलं. नाम संकीर्तन तुकाराम महाराज काय म्हणताय, नाम संकीर्तन साधन सोपे, नाम संकीर्तन साधन सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीची, नाम संकीर्तन साधन पै झोपे, जळतील पापे जन्मांतरीची. 12व्या शतकात ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय. तेच 17व्या शतकामध्ये तुकाराम महाराज सांगताय जळतील पापे जन्मांतरीची. आणि मग त्यांचे समकालीन अजून एक छत्रपतींचे सद्गुरू, फोटो पाहिलाय का दासबोधावर किंवा काय म्हणतात तुम्ही मनाच्या श्लोकावर, एका दगडावर रामदास स्वामी बसलेले आहेत, छत्रपती शिवाजी महाराज उभे आहेत आणि रामदास स्वामी असा बोट दाखवत आहेत. काय सद्गुरूंचा महिमा आहे, राजा उभा आहे, सद्गुरू बसलेले. हा पण नामाचा महिमा आहे. 13 कोटी जप केला होता आणि त्यांना साक्षात भगवंतानी श्रीरामानी दर्शन दिलं होतं. आणि ते समर्थ रामदास काय म्हणताय, कीर्तने महादोष जाती, कीर्तने कीर्तने पाविजे, कीर्तने पाविजे उत्तम गती, कीर्तने भगवत प्राप्ती, यदर्थी संदेह नाही. जय जय अद्वैत समर्थ. 5-5 लोक आपल्याला सांगतायत की कीर्तनामध्ये जा, कीर्तन ऐका, नाम घ्या. आपलं वेळ कमी आहे म्हणून थोडासा भाग गाळून सांगतो तुम्हाला की काय नाही आहे या कीर्तनात. गायन आहे, वाद्य आहे, ताल आहे, सूर आहे, गोष्ट आहे, कथा आहे, सुभाषित आहे, पुराण आहे, श्लोक आहे, फुकट आहे, मला चहा पण दिला, फुकट आहे. आणि कृष्ण जन्माला मी गेलो होतो एका ठिकाणी, तिथे मला एक छान शोध लागला की या नामसंकीर्तनामध्ये माझं कीर्तन चालू होतं. कृष्ण जन्म कधी असतो, रात्री 12 वाजता. आणि एक आजीबाई छानपैकी खांबाला टेकून मस्तपैकी सगळ्या विश्वाची चिंता सोडून छान निद्रिस्त झाल्या होत्या. निद्रानाशावर उत्तम उपाय आहे कीर्तन आणि विनामूल्य आहे. आणि म्हणून ते सांगताय संतत पान करे कथामृत, संतत पान करे कथामृत, संतत पान करे. मुक्तची झाले बहुजन येणे, मुक्तची झाले बहुजन येणे, कथामृत संतत पान करी, कथामृत संतत पान करी, कथामृत संतत पान करी. पंढरनाथ महाराज की जय. नारदीय कीर्तन परंपरेप्रमाणे आपण थोडा वेळ जप करूया. श्रीराम जय राम जय जय राम. सगळ्यांनी म्हणायचं, जे जे दुपारी जेवलेत त्यांनी सगळ्यांनी म्हणायचं. एकादशीचा उपवास असेल, संध्याकाळी घरी जाऊन जेवणार असा. श्रीराम जय राम जय जय राम.
राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय, पंढरीनाथ महाराज की जय. आपल्याला असं वाटतं की आपण निवृत्त झाल्यानंतर पुण्याला, नाशिकला, कोकणात आपण कुठेतरी आपलं एक छानसा बंगला बांधावा, ग्रॅज्युएटी फंड मिळाला. भगवंताकडे ग्रॅज्युएटी फंड तर भरपूरच होता. कथामृत संत तपान करी. भगवत प्राप्तीसाठी कोणती कथा ऐकायची तर भगवंताची कथा ऐकायची आहे. भगवंताची, श्रीकृष्णाची कथा आपण 28 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करतो, नंतर आपली आरतीची वेळ होईल. आणि भगवंतांनी आपल्या उत्तर आयुष्यामध्ये सगळ्यांना माहीत आहे पाण्याखाली काय वसवली, द्वारका नगरी वसवली. वारावती वारावती रम्यपुरी, वारावती रम्यपुरी, वारावती रम्यपुरी. नटली असे नाना परी, नटली असे नाना परी. मदनतात तेथ हरी, मदनतात तेथ हरी. राहती स्थळी वारावती रम्यपुरी, वारावती रम्यपुरी. रंगयुक्त वातस्ते प्राकारी कनकवसे, गंधयुक्त वातरुटे. धेनुपहा वत्स सहित, धेनुपहा वत्स सहित. विचरती स्थळी वारावती रम्यपुरी, वारावती रम्यपुरी. फलितयुक्त मार्ग दिसे, कारी कनकवसे, कारी कनकवसे. चंद्रकांत संगीतसे, चंद्रकांत संगीतसे. नगरी शोभली वारावती, वारावती रम्यपुरी, वारावती रम्यपुरी. मदनतात तेथ हरी, राहती स्थळी. त्या ठिकाणी साक्षात भगवंत, मदन म्हणजे कोण, साक्षात श्रीकृष्ण भगवंताचा तिथे वास होता. आणि भगवंत कसे आहे, सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर, असे साक्षात भगवंताचा तिथे वास आहे. द्वारका नगरीच्या बाजूने खंडक खोदलेला आहे, तिथे पाणी आहे. जसं एखाद्या गुरुद्वारेमध्ये जाताना आपण पाय धुवून जातो, तसं वाईट विकार किंवा पापबुद्धी ही त्या द्वारकेमध्ये येऊच शकत नाही. आणि तिथे कायम तिथले जे लोक आहेत, नागरिक आहेत, हे कायम भगवंताचं चिंतन करतायत. भगवंताचं चिंतन करत असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची चिंता किंवा शोक त्यांच्या मनाला शिवलेला नाही. तेथे विशोक जनता, तेथे तेथे विशोक जनता. स्वसुखे अतितुच्छ मानिते स्वर्गा. तेथे विशोक जनता, स्वसुखे अतितुच्छ मानिते स्वर्गा. लाजते सुरवर योगी, लाजती सुरवर योगी. ज्ञानी देखोनी नागरिक वर्गा. तिकडच्या ज्ञानी लोकांना बघून सुरवर योगी म्हणजे देव आणि योगी लोक देखील लाजत होते. असा हा सर्वत्र आनंदी आनंद ज्या द्वारका नगरी मध्ये होता. तिथे भगवंत सकाळी उठून फेरफटका मारायचे, काय म्हणतात त्याला मराठीत, मॉर्निंग वॉक. आणि पूर्ण द्वारका नगरीला असे फेरफटका मारायचे. कुणाच्या घरी पणती जळते का, कुठे उदका येतोय का म्हणून ऐकायचे. अशी गोष्ट तुम्ही शिरोड्याला वेतोबाचं देवस्थान आहे, त्यांच्याबद्दल कोणी ऐकले असेल तर तो वेतोबा त्या नगरीला प्रदक्षिणा घालतो, आमची सासूरवाड. आणि तिथे त्या देवाला चपला अर्पण करतात, वाहना. आणि त्या वाहना महिन्या 2 महिन्यांनी झिजलेल्या दिसतात. आणि
ते अंधीसवाले अंधश्रद्धा निर्मूलनवाले एकदा त्या दाराशी बसले होते रात्री की कोण दारातून बाहेर जातं का येतं हे बघायला, आणि त्यांना मार पडलेला आहे, काय म्हणतात ते फटके पडलेले आहेत. आणि असा तो देव त्या प्रदक्षिणा घालतो. अशी प्रदक्षिणा घालून भगवंत एकदा त्या आल्याबरोबर आले ते थेट कुणाच्या रुक्मिणी देवींच्या महालात शिरले. आणि रुक्मिणी देवी सांगतात, भगवंता ज्यांच्या मुखकमलाकडे पाहून आम्हाला आनंद व्हावा ते मुखकमल आज थोडंसं म्लान झालेलं दिसत आहे. म्हणे नाही असं कुठे काय आहे, नाही काहीतरी असेल. हो नाही, मी जरा आता फेरफटका मारून आलो, कुठेतरी रक्तदाब वाढला असेल, हाय बीपी लो बीपी, कुठेतरी रुधिरामध्ये शर्करेचं प्रमाण वाढलं असेल, काय डायबिटीस, असं नाही मी तुमची नसणं सोडते, काय आहे ते सांगा. हो ना करता 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 भगवंत म्हणाले आहे तर काय आहे ते सांगा. म्हणे सांगतो, मला माझ्या बालपणीची, माझ्या गोपगोपिकींची, माझ्या मित्रांची, सवंगड्यांची आठवण झाली. आणि ते म्हणतायत कसं, आठवतो बालपणीचा काळ, होतो बाळ माझ भवतारी, गोपगोपी गोपाळ, प्रियती सदा वेल्हाळ, ते अंबरणे बाळींचे, ते उंदडणे बछड्यांचे, आठवे नित्य मदसाचे, किती सांगू किती काय सांगू या तुळजा येतेची प्राण, किती सांगू किती काय सांगू मी आता या तुळजा येतेची प्राण. मला गोपगोपी गाई बछडे, तो अगबका असुर शकटासुरांचा निमत केला होता, तो कालिया मर्दन, तो गोवर्धन उचललेला, आणि माझ्या गुरुजींना माझे पुत्र आणून दिले होते. असं सगळं अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. इथपर्यंत सगळं मला आठवलं. आणि त्यांनी असं व्याकुळ होऊन आपला शेळा असा डोळ्याला लावला आणि खाली सुटला. बघतात तर काय रुक्मिणी देवींच्या कपाळावरची शीर तडतड अशी उडते आहे, चेहरा लालमुंद झालेला आहे. आणि म्हणतात, माहित आहे कळलं मला तुम्हाला काय आठवलं. ते अगबक शकटासूर कंसाचा वध आणि कालियाला लांब नेऊन ठेवलं. कालियाचा वध नाही केला, कालियाला लांब नेऊन ठेवलं. याच्यापेक्षा त्या कोणत्या, त्यांचं नाव घ्यावं का, त्या गोपिकांची तुम्हाला आठवण झाली आहे. आणि असं दांडकन पाय तरा त्या आपल्या दालनामध्ये निघून गेला. कमी अधिक प्रमाणात आपण पण आपल्या घरामध्ये हा प्रसंग अनुभवला असेल पुरुष मंडळी. आणि भगवंताच्या लक्षात आलं की रुक्मिणीची निष्ठा, रुक्मिणीची भक्ती, रुक्मिणीचं प्रेम जरी मोठोर असलं तरी पण तिच्या मनामध्ये कुठेतरी असूया, अहंकार, मत्सराची भावना आलेली आहे. पण असं पटकन आलेला कार्य म्हणायचं किंवा पटकन काय म्हणतात त्याला रिॲक्ट व्हायचं, प्रतिक्रिया द्यायचं, हे बरं नव्हे. शब्दाने शब्द वाढतो. मग बोलू नका. मग आपण पटकन उत्तर न देता भगवंतांनी काय केलं, एक युक्ती योजली आणि आजारी पडल्याचं. बघा याचा अर्थ काय, याचा आध्यात्मिक अर्थ, भगवंताच्या अति सन्निध असणाऱ्या व्यक्तीला देखील असूया, कामक्रोध लोभ मदमोह अहंकार हे विकार ग्रासू शकतात. आता यांनी काय केलं, एक दोन पंधरवडे जाऊ दिले आणि त्याच्यानंतर भगवंतांनी आपण आजारी पडल्याचं सोंग केलं. महालाचे दरवाजे बंद करून घेतले, बाहेर 2 भालदार चोरदार उभे केले, अंदर आणा मना आहे, बाहेर बोर्ड लावला, कुणीही आत यायचं नाही, भगवंत आजारी आहे. आणि जोरजोराने म्हणू लागले औच, आणि बाहेर बोर्ड लावलाय अंदर आणा मना आहे. रुक्मिणी देवींना सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम सर्व अनेक आटोपल्यावर भगवंताचं दर्शन घेण्याची सवय होती. त्या आल्या भगवंताच्या दारात, बाहेर बघतात तर बोर्ड लावलेला आहे, 2 भालदार चोरदार उभे आहेत आणि बोर्ड लावलाय नो एंट्री, अंदर आणा मना आहे. म्हणाले काय झालं, भगवंत आजारी आहे, आतमध्ये कोणी जायचं. ओ कोणाला सांगता, हे सगळे नियम भूतलावर आणि
या लोकात आणि इकडे पण जे आहेत हे सर्वसामान्य लोकांसाठी आहे. मी VIP आहे. पंढरपूरला जाऊन बघा, नेते मंडळींची हेलिकॉप्टर आली की आम्ही सगळ्यांना जे 8-8 दिवस रामकृष्ण हरी म्हणून येतात त्यांना रांगेमध्ये उभे करतो आणि VIP ना पहिली एंट्री देतो. असे बाले बाजूला केले, तरा 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 आतमध्ये गेले आणि भगवंताच्या मस्तकावर हात ठेवला. काय झालं, बरं वाटत नाही का? भगवंत म्हणतात भूक लागते का? पोटात मळमळत आहे का? हातपाय चेपून देऊ का? हो आणि हो शिवाय दुसरं काही नाही. सम्राज्ञी होती, थोडीशी गडबडली तरी पण म्हणाली नाही नाही, असं आपण गडबडून कसं चालेल. मग ठाण्यापासून CST पर्यंत, द्वारकेपासून मथुरेपर्यंत सगळे त्यांनी डॉक्टर वगैरे जे कोण वैद्य हाकीम होते, अश्विनी कुमार, सगळ्यांना पाचारण केलं. सगळ्यांनी प्रत्येकाने भगवंताच्या मस्तकावर हात ठेवायचा. ताप येतोय का? भूक लागते का? नाही. मळमळत आहे का? आणि शिवाय दुसरं काहीही नाही. आता काय करायचं? पण त्यांनी मग युक्ती केली. आता शेवटचा एक उपाय. मग आमच्या माहेरचे पार्ल्याचे डॉक्टर बोलवतात. मग आपल्या माहेरची गोष्ट म्हणजे काय सांगू तुम्हाला काका, माहेरचा कावळा देखील सुरुवात झाला. मग माहेरचे वैद्य आलेले आहेत, त्यांनी तपासलं. त्यांनी पण शब्द इकडून तिकडून फिरवून तेच सांगितलं. अहो निदान जरी करता आलं असतं तर काहीतरी औषध देता आलं असतं. आता काय करायचं बरं? आणि मग अशा वेळी आता सगळे उपाय कुठले? 15 मिनिटामध्ये कीर्तन थांबवायचं आहे. मग आता काय करायचं? असे जेव्हा कीर्तनकाराला प्रश्न पडतो तेव्हा एक व्यक्ती त्या ठिकाणी येते आमच्या मदतीला आणि ती म्हणजे नारायण नारद आले वीणा वाजवी, नारायण हा मंत्रमुखी, नारद आले वीणा वाजवी, नारायण हा मंत्रमुखी, त्रैलोक्यातही भ्रमण करोनी, त्रैलोक्यातही भ्रमण करोनी, करीती जे जग आस सुधी, नारद आले वीणा वाजवी, नारायण हा मंत्रमुखी, त्रैलोक्यातही भ्रमण करोनी, करीती जे जग आस सुधी, नारद आले, नारद आले, नारद आले, वीणा वाजवी. नारायण स्वर्गात काय ऐकलं तुम्ही? स्वर्गातून स्वर गात नारद मुनी तिथे आलेले आहे. आणि नारद मुनी द्वारकेच्या वेशीवर आले आणि त्यांनी बघितलं सर्वत्र चिडचिड शांतता आहे. कावळा कावकाव करत नाही, चिमणी चिवचिव करत नाही, मांजर गणगण करत नाही, कुत्रा भुभू करत नाही. काय गडबड आहे? आपण पण कधी कधी ऑफिसमधून येतो आणि आपल्या सोसायटीच्या गेटच्या बाहेर उभे राहतो, बघतो सगळेजण शांतपणे उभे आहेत, पांढरे कपडे घातलेले आहेत. मग आपण त्यांना विचारतो काय, कोण, कधी येणार आहे ना, चौकशी करतो ना. तसं यांनी चौकशी केली. काय झालं द्वारकेमध्ये? शांतता. काय झालं? अहो भगवंत आजारी आहेत म्हटल्यावर नारायण करून नारद मुनी धावत कुठे गेले? धावत सुटलेत. आणि यांचा आवाज तिथून गवाक्षातून, काय म्हणतात मराठीत, गॅलरीतून रुक्मिणी देवींनी ऐकलंय. नारद मुनी आलेले आहेत. त्या पण धडधड जिना काय म्हणतात, दादर काय म्हणतात त्याला, स्टेअरकेस, त्या पायऱ्या उतरत खाली आल्या आणि मध्ये मैदानामध्ये यांची भेट झालेली आहे. काय झालं रुक्मिणी देवी? भगवंत आजारी आहेत. परत यांनी आरोळी फोडली. नारायण करून जे धावत निघाले ते भगवंताच्या दालनापर्यंत. पुन्हा ते भाले जे होते, भालदार चुकदार, त्रैलोक्यात फिरणारे नारद मुनी, त्यांना कुठे टोल लागत नाही, कोणी अडवत नाही. आत गेले आणि पाठीमागून रुक्मिणी देवी, आता पुरुषाची चाल स्त्रीची चाल थोडा फरक पडतो, रुक्मिणी देवी मागे राहिल्या. हे धावत पुढे गेले. आपला सद्भक्त आला बरोबर. हे नारायणराव जे होते असे ताडकन उठून बघितले आणि पाठी बघितलं, रुक्मिणी देवी येत आहे. हळू पुन्हा लोडाला टेकले. सोंग करणं अवघड असतं ना.
बघितलं रुक्मिणी देवी येत आहेत, आल्या आतमध्ये. काय झालं, असं असं झालं, ताप आला, ताप येतो का, हो, भूक लागली का नाही, काही खाणार का नाही. म्हणजे आता याच्यावर काय उपाय करायचा, सर्व ठिकाणचे हे येऊन गेले, वैद्य येऊन गेले. आता नारद मुनी म्हणाले, जर सर्व विज्ञान जिथे हरलं तिथे मी तरी काय करणार. ते हिंदी चित्रपटात सांगतात ना, हिने दवा की नाही दुवा की जरूरत आहे. मग आता याच्यातून उपाय कोण काढणार. मग आता एक भगवंतालाच साकडं घातलं पाहिजे. मग ते म्हणाले, भगवंतानेच याच्यातून काहीतरी उपाय काढावा. भगवंतानी याच्यातून उपाय काढावा म्हटल्यावर भगवंतांनी काय केलं, ते काय होतं, पांघरूण होतं, कंबळ होती, ब्लँकेट होतं, त्याच्यातून काय करावं, आपला हात बाहेर काढावा आणि म्हणाले, आधी हिला बाहेर काढा, रुक्मिणीला बाहेर काढा म्हणाले. आतापर्यंत माझ्याशी बोलत तरी होते, नाही काहीतरी पेशंटच्या कलानी घ्यावं म्हणतायत ना, बाहेर जा तुम्ही बाहेर. नारद मुनींनी सांगितलं, गेले बाहेर, दरवाजा बंद. नारायण काय लीला मांडले नारायणरावांनी, जे आतापासून इथेपर्यंत असं असं रुक्मिणीच्या मनामध्ये असूया मत्सर शिरला, ते सगळी काही गोष्ट सांगितली. आणि मग म्हणाले, आता काय करायचं. तर हा पहिला अंक मी पार पाडला, दुसरा आणि तिसरा अंक तुम्ही, हो, नवरा बायकोच्या भांडणात पडू नये असं म्हणतात. आता कुठे ती लाल दिव्याची गाडी, त्या दिवा पण काढून घेतलाय. हल्ली काय करतात, मंत्रीपद देतात आणि बंगला काढून घेतात. माझं काय करतील, रुक्मिणी देवी सांगते, अहो ऐका, मी सांगतो तुम्हाला काय करायचं ते सांगा. बरं, याच्यावर उपाय काय, तर सांगायचं, बाहेर जायचं, रुक्मिणी देवींना सांगायचं, भगवंतांना हृदरोग झालेला आहे, हृदयाचा रोग, हार्ट ट्रबल मराठीत सांगायचं, त्यांना हृदरोग झालेला आहे आणि याच्यावर मी उपाय सांगतो. तो उपाय काय, तर कोणत्याही सद्भक्ताच्या पायाची धूळ भगवंताच्या मस्तकाला लावली, बस 10 मिनिटांमध्ये कीर्तन संपलं. नाही तर आणि 2 मिनिटं घेणार. त्यामुळे ओ नारायणराव वेळात काढतील ना रुक्मिणी देवी म्हणाला. रुक्मिणी देवी स्वतः सद्भक्त आहे, त्या म्हणतील मला सांगायचं होतं, तुम्ही स्वतः एवढे मोठे सद्भक्त आहेत, मग तुमच्या पायाची धूळ. नाही नाही नाही. दुसरी गोष्ट, प्रश्न क्रमांक 1 अ आणि ब. ब मध्ये असं आहे, ज्या भक्ताच्या चरणाची जितकी तोडे, जितकी ग्रॅम धूळ भगवंताच्या मस्तकाला लागेल, तेवढी वर्ष, तेवढी युग त्या भक्ताला नरकात जावं लागेल. नारद मुनी म्हणाले, वा, आली गोष्ट लक्षात. या गोष्टीला रुक्मिणी देवी कधीच तयार होणार नाही. म्हणजे ठीक आहे, जा, पळा पळा लवकर. बाहेर गेला, रुक्मिणी देवी बाहेर टपलेलीच होती. म्हणे काय झालं, भगवंतांनी 2 प्रश्न विचारलेले आहेत, 2 प्रश्नाची उत्तरं येस आली तर 1 मिनिटामध्ये कीर्तन संपलं, नाही तर आणि 10 मिनिटं लागणार. बरं म्हणे, सांगा पहिला प्रश्न. भगवंतांनी पहिला प्रश्न विचारलेला आहे, ऐक रुक्मिणी, तुझं भगवंतावर प्रेम आहे का. रुक्मिणी देवी लाजल्या, पदर घेतला. म्हणे माझं भगवंतावर 100 साल पहिले हमें उनसे प्यार था, आज अभी है. अशी आमची गोष्ट आहे. लैला मजनू, हीर रांझा, आरच्या परशी, ही कालची पोरं, आमची सर्वात पहिली प्रेमकथा आहे. माझं रुक्मिणी देवी तेव्हाचं नाही विचार आहे. तुम्हाला व्याकरण कळतं का. मी तुम्हाला प्रश्न वर्तमान काळात विचारले, तुम्ही सांगताय कुठच्या काळातलं, भूतकाळातलं. रुक्मिणी देवींना व्याकरण कळत नव्हतं. रुक्मिणी देवींनी भागवतामध्ये सर्वात पहिलं प्रेमपत्र जगातलं रुक्मिणी देवींनी 7 पदांचं भगवंतांना लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे, श्रुत्वा, त्यातला एकच श्लोक म्हणून दाखवतो, वेळ नाही आपण. श्रुत्वा गुणांध्वर सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरैः हरतुंगतापं रूपं दृश्यादृशवितं मगिलातरागं त्वयाच्युता वसति चित्तं पत्रपं मे. संस्कृतात सांगितलं नाही कळलं होय, मराठीत सांगू. कीर्ती ऐकून मन माझे कठीण झाले यादवा. आसनी भोजनी शयनी बध्यान मनी हो धरले भवा. होईन दासी चरणाची कधी होऊ
कनवरा नवरी मी श्रीकृष्ण ना कनवरा जडलागे शिशुपाल ना कनवरा जडलागे. म्हणजे ठीक आहे म्हणे तुझं भगवंतावर प्रेम आहे हे सिद्ध झालं. प्रश्न क्रमांक 2 भगवंत विचारतायत. भगवंत काय विचारतायत? प्रश्न क्रमांक 2 प्रेम जयाचे मजवरी प्रेम जयाचे मजवरी त्याची चरण धूळ लाविता शमवी ममता पाते शमवी ममता पाते जेवी शिवाच्या मस्तकी गंगा. अशा सद्भक्ताच्या चरणाची धूळ जर माझ्या मस्तकाला लावली तर माझ्या ताप दूर होईल. म्हणे मग तुम्ही लावायची होती. नाही 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 त्याच्या तळदशी आहे ज्या भक्ताच्या चरणाची धूळ भगवंताच्या मस्तकाला लावेल त्या भक्ताला नरकात जावं लागेल. आणि मग या गडबडल्या कशी चरण धुळी नारदा देवूतशी चरण धुळी नारदा. जे पद नितर जे पद रजनीत प्रेमे स्वशिरे धारण करितो तो शिव शूरी देवूतशी चरण धुळी. कसं काय माझ्या चरणाची धूळ भगवंताला कसं देणार? एक तर बघा माझी आणि भगवंताची अशी लिंक आहे. ते श्रीराम झाले, मी सीता झाली, ते कृष्ण झाले, मी रुक्मिणी झाली, असा आमचा जन्माचा क्रम आहे. दुसरी गोष्ट समजा मी माझ्या चरणाची धूळ मस्तकाला लावली आणि भगवंत बरे झाले तर मी जाणार नरकात. फायदा काय? उपाय काय? म्हणे तुम्हाला नाही जमणार का? नाही. मग एक काम करा, आता रुक्मिणी देवी चतुर होत्या, हुशार होत्या. म्हणे तुम्ही त्रैलोक्यात फिरताना बघा त्या ठाण्याला नाही स्वामींचा मोठा अनेक भक्त तिथे येतात. एखादा वेडा बागडा भक्त बघा आणि त्याला सांगा तुमच्या चरणाची धूळ भगवंताच्या मस्तकाला लावली, भगवंत आजारी आहेत, भगवंत बरी होतील. म्हणे ठीक आहे मी त्रैलोक्यात फिरून येतो. आपण फिरून येऊया, आपल्याकडे वेळ कमी आहे. नारायण नारायण नारायण. त्रैलोक्यात फिरून हे परत आलेले आहेत. म्हणे औषध मिळालं का? रुक्मिणी देवी चेहऱ्यावर बघितल्याबरोबर स्त्रियांना लगेच कळतो की काम झालेलं नाही. नवरा दारात आल्याबरोबर स्त्रियांना कळतं पगार झालेला नाही. लिंबू मिरची कोथिंबीर बरोबर कढीपत्ता आणायला सांगितलेला आणलेला नाही. चेहरा बघितल्यावर त्यांना कळलं काम झालेलं नाही. म्हणे आता काय करायचं? तर आपल्याला डॉक्टरने औषध दिलं आणि ते आपल्याला जर मिळालं नाही तर आपण काय सांगतो डॉक्टरला, एकतर औषध बदलून द्या किंवा कुठे मिळतं ते सांगा. पुन्हा तोच सीन, रुक्मिणीबाई बाहेर आणि हे आतमध्ये आलेले आहेत. आतमध्ये आल्यावर म्हणे दुसरा अंक पार पडला आणि आता 5च मिनिटं राहिलेली आहेत, पटकन औषध सांगा. म्हणे आता सांगतो. आता काय करायचं? त्यांना सांगायचं हे औषध कुठे मिळतं? तर वृंदावनात गोपी जिथे असतात त्या गोपींकडे. म्हणे बाबा त्या गोपींमुळे हे सगळं लीला झाली. त्या म्हणे तू काही घाबरू नकोस नारद मुनी महर्षी, तुम्ही जाऊन फक्त सांगा. आणि मग नारायण वरचा साल आला आणि नारद मुनी जाऊन पोचलेले आहेत. तिथे त्या गोपी आहेत. इतकी वर्ष झाली 16 सहस्त्र लग्न केले, कुठे इन्व्हिटेशन नाही, बाहेर आणू नये असं कुठे पत्रिका नाही, आणि तरी पण तो माझा कृष्ण आहे हा आपल्याला बोलवलं नाही याचा सल गोपिकांच्या मनात नव्हता. त्या आपल्या मुलांना देखील भगवंताचं रूप मानून सकाळी पहाटे त्याला उठवताय. कसं? उठी रे गोपाळा उघडी स्वरूप लोचना, उठी रे गोपाळा उघडी स्वरूप लोचना, सरली विद्या राती उदयो आलारवी किरणा
डोळे गोपाळा उघडी. आपले डोळे उघड आणि इंद्रिय बोधने नेई निर्गुण कानना, निर्गुण रूपाकडे ने, असा त्याचा अर्थ आहे. दुपारी बघितलं तर त्या गोपी आहेत, त्या दूध काढतायत, दूध दही काढतायत, बाजारात नेत आहेत आणि डोक्यावर माठ घेऊन कुणी दही घ्या, कुणी दूध घ्या, कुणी ताक घ्या असं न म्हणता कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या असं म्हणत चालय. आणि संध्याकाळ झालेली आहे. सगळी कामं आवरल्यानंतर आपल्या मुलांना त्यांनी श्रीकृष्णाचा वेश आणि शेवटचा श्रीकृष्णाचा वेश परिधान केलाय, त्याला मोरपीस लावलेला आहे आणि गाणं म्हणतायत आणि गोपिका नाचतायत. नाचत नाचत श्रीरंग बाई मोहरले माझे अंग अंग अंग. नाचत नाचत श्रीरंग मोहरले अंग अंग अंग. ऋण झुण करीती परिवातिया, ऋण झुण करीती मोर पिसार दोई वरती, मोर पिसार दोई वरती. कावळा श्रीरंग बाई बाई, कावळा श्रीरंग बाई बाई. नाचत नाचत गेले यमुनेवरती, पुढे उभा मार्गावरती, पुढे उभा मार्गावरती. हळ मारुनी घट फोडियला, हळ मारुनी घट फोडियला. हत्याळ हात नटरंग बाई बाई, नाचत नाचत जगती भावना उरला. नारायण हा विनविहरीला, नारायण काणींचा बोल आहे. नारायण हा विनविहरीला, हरी माझा भवभंग बाई बाई. नाचत नाचत श्रीरंग मोहरे. आणि त्या असं नाचू लागल्या आणि त्यांनी बघितलं नारद मुनी पहाटे माझ्या मुलाला उठवताना तुम्हाला पाहिलं, दुपारी दूध दही नेताना, संध्याकाळी बाजारात, त्रैलोक्यात फिरणारे तुम्ही आता पण इथे काय करताय. म्हणे एक निरोप घेऊन आलो आहे, तिथे द्वारकेमध्ये भगवंत आजारी आहेत, मग त्याचं औषध या गोकुळात मिळेल असं ऐकलं म्हणून आलो. काय औषध आहे म्हणे, कोणाच्याही भक्ताच्या चरणाची धूळ भगवंताला लावली, भगवंताच्या मस्तकाला की भगवंत बरे होतील. पण ज्याच भक्ताच्या चरणाची धूळ मस्तकाला लावी तो भक्त आहे त्याला नरकात जावं लागेल युगानुयुग. हे ऐकल्यावर त्या म्हणाल्या ठीक आहे, आमच्या चरणाची धूळ भगवंताच्या मस्तकाला लावा. आणि पुन्हा त्या नाचू लागल्या. आला नाचत नाचत श्रीरंग मोहरले अंग अंग. नाचायला लागल्यावर नारद मुनी म्हणतात अहो मी नरकात म्हटलं, तुम्ही चुकून स्वर्गात तर नाही ना ऐकलं. म्हणे नाही नाही नाही, अहो ऐका हो माझे कान, त्या विठ्ठलाचे गुणगान हे आम्ही आयुष्यभर केलं. आणि त्या नाचायला लागल्या आणि त्यांची नाचता नाचता खाली जी माती होती, डांबराचे रस्ते सिमेंटचे नव्हते, ती धूळ उडायला लागली. आणि ती धूळ उडता उडता त्यांचं ते गोपिकांचं प्रेम भगवंतासाठी जे मरायला तयार झाले ते प्रेम पाहून नारद मुनींच्या डोळ्यातून गळा 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 अश्रू येऊ लागले. ते अश्रू
आणि ती उडालेली धूळ त्यांचं मिश्रण होऊन त्या गोपी चंदन तयार झालंय नारद मुनींच्या गालावर. त्या चंदनाचा गोपी चंदनाचा टिळा भगवंताच्या मस्तकाला नेऊन लावला आणि ते बरे झाले. आणि रुक्मिणी जिला असूया प्राप्त झाली होती, अहंकार वाटला होता, तिचा सगळा गैरसमज दूर झाला आणि भगवंत जे कधीच आजारी नव्हते ते पण बरे झाले. पंढरीनाथ महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. जय जय. आज मठातील समर्थ मठातील जे कोणी पदाधिकारी आहेत आणि ज्यांनी माझं नाव इथे कीर्तन सेवेसाठी सुचवलं त्या सर्वांचा मी ऋणी आहे. माझ्याबरोबर प्रल्हाद काका आवळसकर आणि इथे तबल्यावर किरण चिटणीस केवळ एक फोन कॉलवर आपल्या सेवेसाठी आले, तर त्यांची सेवा समर्थांच्या चरणी रुजू झाली आहे असं जाहीर करून मी आपले आभार घेतो. धन्यवाद. श्रीराम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री